महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी शस्त्राच्या धाकावर दहशत माजवणारी टोळी गजाआड झाली. 2 तरुणांसह विधी संघर्ष बालक ताब्यात आहे. तलवार, कोयते व दुचाकीसह तब्बल 61,000चा मुद्देमाल सुद्धा यावेळी जप्त करण्यात आला. यवतमाळ शहरातील वाघापूर नाका चौक परिसरात धारदार शस्त्राच्या धाकावर दहशत माजवणाऱ्या टोळीवर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. 2 तरुणांसह एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले. आरोपींकडून तलवार, 2 कोयते आणि दुचाकी असा 61,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. आरोपींकडून लोखंडी तलवार व कोयते जप्त करण्यात आले. त्यांच्या विरोधात आर्म ऍक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यंदा अमरावतीच्या हवामान इतिहासातील सर्वात मोठा उन्हाळा पाहायला मिळतोय. 23 तारखेपर्यंत अमरावती जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट कायम आहे. सलग 10 दिवस तापमानाचा पारा हा 45.5 अंशावर असणार आहे. 26 मे नंतरच अमरावतीकरांना उष्णतेपासून आता काहीसा दिलासा मिळू शकणार आहे. तुर्तास तरी अमरावती जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीवर आता प्रतिक्रिया दिली. सातारा सांगली विधान परिषद निवडणूक शिवसेनेची 140 संख्या ही निर्णायक आहे असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. शिंदे चर्चा करून निर्णय घेतील असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय. महायुतीला जिंकायचे असेल तर शिवसेनेच्या मताचा नक्कीच विचार करावा लागेल असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलंय. जवळपास 140च्या आसपास मतं ही शिवसेनेकडे आहे. जेव्हा संसदीय मंडळ आमचं शिवसेनेचं राज्याचं त्याच्यावरती चर्चा करेल तेव्हा या दोन्ही मतदारसंघातली आमचं संख्याबळ हे आम्ही आमच्या संसदीय मंडळाच्या समोर ठेवू आणि मग या बाबतीत संसदीय मंडळाचे आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि जे संसदीय मंडळाची आमची नेते मंडळी आहेत ती या सगळ्यावरती चर्चा करून निर्णय घेतील. पण या निवडणुका जर सातारा सांगलीची महायुतीला जिंकायची असेल तर शिवसेनेच्या मतांचा किंवा शिवसेनेच्या निश्चितच त्यांना कुठं ना कुठेतरी विचार करावा लागेल. चंद्रपुरात मान्सूनपूर्व नालेसफाई युद्ध पातळीवर सुरू आहे. अतिक्रमण आणि कचऱ्यामुळे पूरस्थितीचा धोका निर्माण झालाय. प्रमुख नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याच्या सूचना मिळाल्या. महापालिकेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईची मोहीम राबवण्यात आली आहे. चंद्रपूर शहरात दरवर्षी पावसाळ्यात अनेक भागांमध्ये पाणी साचणे आणि पूरस्थिती निर्माण होण्याच्या घटना समोर येतात. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून यंदा मान्सूनपूर्व नालेसफाईची मोहीम युद्ध पातळीवर राबवली जाते. शहरातील प्रमुख नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याच्या सूचना आता देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शहरातील अनेक नाले अतिक्रमण, गाळ आणि कचऱ्यामुळे पूर्णपणे बाधित झालेत. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबत असून मुसळधार पावसात पूरस्थिती निर्माण आहे. यंदा ही परिस्थिती टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने नालेसफाईचं काम सध्या जोरात सुरू आहे. बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. संभाजीनगरमधील 21 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी जमीन संपादित करण्यात आली. तालुक्यातील 20 गावे आणि वसाहतीमधून जमीन संपादित करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी संभाजीनगर तालुक्यातील 20 गावे व वसाहतीमधून सुमारे 21 हेक्टर जमीन ही संपादित केली जाणार आहे. 30 एप्रिल ते 20 मे दरम्यान जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून सातारा, चिखलठाणा, मुकुंदवाडी, शहानूरवाडी, शेंद्रा, जहांगीरसह विविध भागांचा यामध्ये समावेश आहे. रेल्वे कायदा 2008 अंतर्गत भूसंपादन होणार असून मावेजा 2013च्या कायद्यानुसार दिला जाणार आहे. तर भूमी अभिलेख विभागाचा अंतिम अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती भूसंपादन अधिकाऱ्यांनी दिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.